sign conventions used to represent any electrogenic cell. आता कुठची एखादी इलेक्ट्रोजेनिक सेल असेल आणि त्या सेलचं रिप्रेझेंटेशन आपल्याला जर करायचं असेल, त्याच्या सेल रिॲक्शन्स म्हणा किंवा त्याचे डायग्राम म्हणा असं जर तुम्हाला दिलं असेल तर त्याचं रिप्रेझेंटेशन करा म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा त्याच्या रिप्रेझेंटेशनवरनं त्याच्या सेल रिॲक्शन लिहा असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर मग त्याच्यासाठी काही कन्व्हेन्शन्स आहेत ते आता इथं आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहे. तर मग बघा आता आपण ते साइन कन्व्हेन्शन्स आता इथं स्टडी करणार आहोत वन बाय वन. नंबर फर्स्ट, आता मगाशी आपण जे डॅनियल सेलच्या सेल रिॲक्शन्स होत्या त्या मी रिपीट पुन्हा एकदा लिहितो. ॲनोडला रिॲक्शन ह्या अशा प्रकारे होतात, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरनं आपल्याला त्याचं रिप्रेझेंटेशन करता यावं. ॲट ॲनोड व्हॉट हॅपन्स, झिंक लुजेस इलेक्ट्रॉन, अंडरगो ऑक्सिडेशन and gives Zn2+ ion, so that is the oxidation reaction. And at cathode, तर कॅथोडला काय होतं बघा, कॉपर आयॉन्स gains an electron to form metal copper solid, so that we call as reduction reaction. तर मग आता या सेलचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं, तर त्याचं रिप्रेझेंटेशन हे आपण इथं लिहूयात आणि कन्व्हेन्शन मी इकडं लेफ्ट साईडला तुम्हाला समजावून सांगत आहे. पहा आता सगळ्यात पहिला पॉईंट तो म्हणजे कोणता, दी ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड that is anode, which is connected to negative terminal of battery, which is connected to negative terminal of battery is always written to extremely left side. बघा आता जो ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड आहे म्हणजे ॲनोड आहे, जो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडला आहे, तर तो इलेक्ट्रोड एक्स्ट्रीमली लेफ्ट साईडला लिहायचा आहे. म्हणजे बघा हा निगेटिव्ह आणि हे एक्स्ट्रीमली लेफ्ट साईड, म्हणजे याचा एक्स्ट्रीमली लेफ्ट साईड याचा अर्थ त्याच्या पुन्हा लेफ्टला दुसरं आता काहीच नसलं पाहिजे. जो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे ज्याच्यावर ऑक्सिडेशन झालं आहे तर तो नेहमी लेफ्ट साईडला लिहायचा. हा आपला पहिला पॉईंट आहे. दुसरा, आता तुम्ही याच्या ऑपोजिट तयार करणार आहात. दी रिडक्शन इलेक्ट्रोड that is cathode, which is connected to positive terminal of battery, is always written to extremely right side. तो मात्र एक्स्ट्रीमली राईट साईडला पाहिजे, ज्याच्यावर रिडक्शन झालेला आहे, जो कॅथोड आहे, जो पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. सो दॅट इज ऑलवेज रिटर्न टू एक्स्ट्रीमली राईट साईड. हा लेफ्ट साईड आणि हा राईट साईड. ओके, त्याच्यानंतर पहिला आणि दुसरा मुद्दा आपल्या लक्षातच आला असेल. जो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे म्हणजे ॲनोड आहे, तर तो नेहमी इथं एक्स्ट्रीमली लेफ्ट साईडला रिप्रेझेंट करायचा आणि जो पॉझिटिव्ह आहे तो एक्स्ट्रीमली राईट साईडला. आता मध्ये काय भरायचे ते आपण आता नेक्स्ट पॉईंटमध्ये शिकणारच आहोत. बघा तिसरा पॉईंट काय म्हणतोय, थर्ड पॉईंट, ती म्हणजेच कोणता की सिंगल व्हर्टिकल लाईन
line, single vertical line indicates there is a direct contact between, there is direct contact between electrode and its salt solution. तर मध्ये जी सिंगल व्हर्टिकल लाईन येते तर ती सिंगल व्हर्टिकल लाईन अशा प्रकारे टाकायची की ती लाईन आपल्याला काय इंडिकेट करणार की इलेक्ट्रोड आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन यांच्यामधला डायरेक्ट कॉन्टॅक्ट ते आपल्याला रिप्रेझेंट करणार. म्हणजे बघा कसं की हा झिंक आणि इकडं Zn2+ आयॉन, इकडं कॉपर आणि इकडे CO2+ आयॉन. तर झिंक रॉड आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन, कॉपर रॉड आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन त्यांच्यामध्ये तुम्हाला एक सिंगल व्हर्टिकल लाईन घ्यायची आहे. ती सिंगल व्हर्टिकल लाईन काय इंडिकेट करते? देर इज अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन इलेक्ट्रोड अँड इट्स अ सॉल्ट सोल्युशन. Okay, means this single vertical line always indicates there is a direct contact between electrode and its salt solution. Next point number 4th, double vertical line. आता एक डबल वर्टिकल लाईन तुम्हाला इथं घ्यायची, indicates there is indirect contact between, indirect contact between whatever it may be, but here between two salt solution. त्याचे दोन सॉल्ट सोल्युशन आहेत त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट हा डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट आहे, सॉल्ट ब्रिजच्या हेल्पने किंवा टू रॉडच्या हेल्पने. पण if there is indirect contact, so then at that time you have to take double vertical line. तर मग इथं आपण घेतलेली आहे डबल व्हर्टिकल लाईन which shows the indirect contact between these two salt solution. तर हा आहे आपला पॉइंट नंबर 4th, चौथ्या क्रमांकाचा पॉइंट आहे, which is means double vertical line indicates there is direct contact between two salt solution. दोन सॉल्ट सोल्युशनमध्ये तिथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, हे आपल्याला याच्यावरनं सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 5th, पाचवा पॉईंट तुम्ही इथं काय सांगणार की हे जे सॉल्ट सोल्युशन आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला त्या आयॉनच्या खाली लिहायचे. म्हणजेच आता झिंक सल्फेट आपण इथं किती घेतलेला होता? 1 मोलार. सो यू हॅव टू राईट बिलो टू द आयॉन्स. कॉपर सल्फेट आपण किती घेतलेला? 1 मोलार. सो दॅट ऑल्सो यू हॅव टू राईट बिलो टू द आयॉन इन ब्रॅकेट. मीन्स पॉईंट नंबर 5th, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट सोल्युशन इज written below two ions in bracket. ब्रॅकेट म्हणण्याची आवश्यकताच नाही, आयॉन्सच्या खाली तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन रिप्रेझेंट करायचे. ऑब्व्हियसली इन ब्रॅकेटमध्ये आपण ते काय करणार? रिप्रेझेंट करणार. तर हा जो आहे तो आहे पॉईंट नंबर 5th. जर तो गॅसियस फॉर्ममध्ये असेल तर त्या गॅसचं प्रेशर तुम्हाला सांगावं लागेल, किती ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा गॅस तुम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जर ते ॲक्वेस सोल्युशन असेल तर मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन मोलार फॉर्म. सो दॅट यू हॅव टू राईट बिलो टू दॅट आयॉन्स. त्या आयॉन्सच्या खाली किंवा त्या सॉल्ट सोल्युशनच्या खाली तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहिणं कंपल्सरी असेल या सेलच्या रिप्रेझेंटेशनमध्ये. तर हा आपला होता पॉईंट नंबर 5th. आता त्याच्यानंतर तुम्ही तर काय सांगू शकताय की इफ इट इज गॅसियस इलेक्ट्रोड, सो देन ॲट दॅट टाइम द प्लॅटिनम और पॅलाडियम लाईक दॅट इनर्ट मेटल शुड बी शोन इन at the side of that gaseous electrode or at the left of right side to that gas. त्या गॅसच्या लेफ्ट किंवा राईट साईडला तुम्हाला प्लॅटिनम किंवा पॅलाडियम सारखा इनर्ट मेटल त्या ठिकाणी शो करायचा आहे. तर तो पॉईंट असा ऑप्शनल आहे, म्हणजे काही गॅसेस इलेक्ट्रोडमध्येच फक्त तो पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजेच कोणता की direction of electron is always shown from negative to positive side.
means from anode to cathode. So this is the direction of what? Electron. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन झाली आणि करंटची डायरेक्शन त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असते, म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता बघा इथं ही डायरेक्शन करंटची झाली. means direction of current is shown from positive to negative and direction of electron is shown from negative to positive. हा देखील इथं इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजेच बघा पॉईंट नंबर 6, the direction of electron is shown from negative to positive किंवा from anode to cathode, and direction of current is shown from opposite, cathode to anode. कॅथोड कडून ॲनोड कडे तुम्हाला याची डायरेक्शन इथं शो करायची, इंडिकेट करायची, जे आपण इथं इंडिकेट केलेली आहे. तर हे आहेत काही महत्त्वाचे साइन कन्व्हेन्शन्स विच आर यूज्ड टू रिप्रेझेंट एनी काइंड ऑफ इलेक्ट्रोजेनिक सेल. तर हे 6 साइन कन्व्हेन्शन मोस्टली तुम्हाला यूज करायचे. पहिलं काय आहे बघा, की जो ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड आहे म्हणजे जो ॲनोड आहे, म्हणजे जो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट केला आहे, तर तो नेहमी एक्स्ट्रीमली आपल्याला लेफ्ट साईडला लिहायचा आहे. बघा इथं हा झिंक एक्स्ट्रीमली लेफ्ट साईडला आपण इथं लिहिला आहे, जो ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड आहे. त्याच्यानंतर जो रिडक्शन इलेक्ट्रोड आहे, जो कॅथोड आहे किंवा जो पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला आहे, तर तो मात्र एक्स्ट्रीमली तुम्हाला राईट साईडला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचा आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोड आणि सॉल्ट सोल्युशन यांच्यामध्ये ही जी सिंगल व्हर्टिकल लाईन आपण जी शो केलेली आहे, तर ती लाईन काय दाखवते की त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट हा कसा आहे, डायरेक्ट आहे बिटवीन इलेक्ट्रोड अँड इट्स अ सॉल्ट सोल्युशन. इलेक्ट्रोड अँड इट्स अ सॉल्ट सोल्युशन यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपण इथं शो केलेला आहे. त्याच्यानंतर इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट ह्या 2 सॉल्ट सोल्युशनमधला ही कोणती लाईन दाखवते, डबल व्हर्टिकल लाईन. तर ह्या 2 सॉल्ट सोल्युशनमधला इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट इथं आपण या डबल व्हर्टिकल लाईनने शो करतायत. सो दिस डबल व्हर्टिकल लाईन इंडिकेट्स देर इज अ इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन 2 सॉल्ट सोल्युशन. जर एकही इनडायरेक्ट, सगळे कॉन्टॅक्ट डायरेक्ट असतील तर मग त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी सिंगल व्हर्टिकल लाईनच टाकत पुढे जाऊ शकतायत. पण जर इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असेल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसेल त्यांच्यामध्ये, तर तुम्हाला तिथं डबल व्हर्टिकल लाईन घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन्स तुम्हाला त्या आयॉन्सच्या खाली तिथं लिहायचे आहेत. आणि त्याच्यानंतर लास्टला करंट आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन तुम्हाला शो करायची. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन फ्रॉम ॲनोड टू कॅथोड आणि करंटची डायरेक्शन फ्रॉम कॅथोड टू ॲनोड. तर अशा प्रकारे इथं काही इम्पॉर्टंट साइन कन्व्हेन्शन्स आहेत जे तुम्हाला इथं व्यवस्थित बघायचे, तर लिहून काढायचे तुमच्या नोटबुकमध्ये, आणि तुम्हाला याचा वापर करून पुढे बरेच काही प्रॉब्लेम्स देखील सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॉब्लेम्स नेमका याच्यावर कसे विचारले जाऊ शकतात, की पहिली गोष्ट ती म्हणजे कोणती, की तुम्हाला अशा रिॲक्शन दिल्या जातील आणि त्याच्यावरनं रिप्रेझेंट करा म्हणतील. किंवा दुसरी गोष्ट, तुम्हाला असं रिप्रेझेंटेशन दिलं जाईल आणि रिॲक्शन सांगा म्हटलं जाईल. नीटमध्ये देखील याच्यावर क्वेश्चन हा विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिप्रेझेंटेशन फॉर द गिवन सेल रिॲक्शन. रिॲक्शन तुम्हाला दिलं जातील आणि त्याचं रिप्रेझेंटेशन करेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, सो राईट ऑन धिस.